राष्ट्रवादी भवन मुंबई येथे आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत। या मतदारसंघातील अनेक विकासाची कामं थांबलेली असल्यामुळं उदाहरण द्यायचं झालं तर साखर कारखाना आपला बऱ्याच वर्षापासून बंद आहे, तो आपल्याला सुरू करायचा आहे, परंतु इथल्या लोकप्रतिनिधीने त्यामध्ये अडथळा निर्माण केला आणि त्यामुळं आम्ही असा विचार केला की कारखाना हे कामधेनू आहे, 7 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे, तो सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून ही हा निर्णय आपण घेत आहोत। याशिवाय कॅन्सर हॉस्पिटल आपण आष्टी येथे 500 बेडचा उभा करतो आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला शासनाची मदतीची आवश्यकता आहे आणि भविष्यात आष्टी पाटोदा शिरूरमध्ये फार मोठा एखादा प्रोजेक्ट जो मजुरांना काम देईल असं आपल्याला सुरू करायचं आहे। यासाठी माझे युरोपमध्ये काही मित्र आहेत, त्यांच्याबरोबर पण मी चर्चा केलेली आहे। सवडीने एवढ्या इलेक्शन झाल्यानंतर मी युरोपच्या अनेक देशामध्ये दौरा करणार आहे आणि तिथून आपल्याला काय आणता येईल, आपल्या ह्या भागाची गरिबी कशी दूर होईल याच्यासाठी एखादी योजना आपण सुरू करत आहोत। ती माझ्या डोक्यात योजना आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करता, वास्तविक पाहता तिथं माजी आमदार आजबे देखील आहेत आणि तुम्ही आता सोबत काम करणार आहेत, कशी सगळी समीकरणं असणार आहेत आगामी काळात आष्टी मतदारसंघाची? मी सुरुवातीला अपक्ष निवडून आलो होतो विधानसभेमध्ये, त्यानंतर 2 वेळा काँग्रेसकडे निवडून आलो। मी मूळ भारतीय जनता पक्षावरून होतो, परंतु 2014ला मी भाजपचा आमदार झालो। पुढं मी 19लाही भाजपच्या चिन्हावर लढलो, थोड्या मताने माझा पराभव झाला। आज जे आमदार या मतदारसंघाचे आहेत त्यांच्यामुळंच माझा पराभव झाला होता आणि आता बाळासाहेब आणि आमची चर्चा झालेली आहे, बैठक झाली आणि एकत्र काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। अजितदादाबरोबर या सर्व विषयावर चर्चा झालेली आहे, सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी हे सर्व कामं आपण मार्गी लावू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपण आता स्वतःसाठी फार काम करत नाही, लोकांसाठीच काम करत असतो। मी सुरुवातीच्या काळामध्ये शैक्षणिक काम सुरू केलं, आज आमच्या संस्थेमध्ये 40,000 मुलं शिकतात। मला भविष्यात इथं काही गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत, ते करायच्यात, जेणेकरून आष्टी पाटोदा शिरूरचा मतदारसंघातला कुठलाही मुलगा ज्याला ज्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे ते सर्व शिक्षण आम्ही या भागातच उपलब्ध करून देणार आहोत।